जुन्नरच्या आदिवासी भागात भात लागवडीला वेग आणि चिंता असे दोन्ही बाबी आहेत। जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे इंद्रायणी आणि आंबेमोहोर भात लागवडीला वेग आला आहे। मात्र काही ठिकाणी रोपे सडल्याने शेतकरी चिंतेत आहेत। आंबोली दारेघाट या परिसरात गेल्या आठवड्यापासून पाऊस चांगला आहे, त्यामुळे शेतात पाणी साचले असून महिला पुरुष एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने रोपे लावत आहेत। डोंगराच्या पाण्यामुळे इथल्या आंबेमोहोर व इंद्रायणी भाताला पुणे मुंबईत मोठी मागणी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे। परंतु दुसरीकडे सखल पाणी जास्त काळ साचल्याने अनेक ठिकाणी रोपे सडून गेली आहेत, त्यामुळे काही शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे आणि मजुरीचा खर्च करावा लागणार आहे। यामुळे या भागात भात शेतीचे क्षेत्र मात्र कमी होण्याचं प्रमाण शेतकरी व्यक्त करत आहेत। पाऊस चांगला झालाय, लागवड वेगात चालली, पण जे सकल भागातील जे भात शेती आहे तिथे मात्र रोपं सडली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला आता पुढे काय करावं हा प्रश्न मात्र काही शेतकऱ्यांच्या पुढे आहे। दुसरीकडे युरियाच्या खताचा तुटवडा जाणवतोय। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की लागवडीनंतर पहिल्या 15-20 दिवसात युरियाचा डोस देणे बंधनकारक आहे, मात्र सोसायट्या आणि कृषी केंद्रांवर खत मिळत नाही, त्यामुळे पीक वाढ खुंटण्याची सुद्धा भीती आहे। गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीने काही ठिकाणी रोपे सडली, त्यात आता खताअभावी उत्पादन आणखी कमी होईल का अशी शंका शेतकऱ्यांना आहे। शासनाने तातडीने खतं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे।